थँक्यू जीसस. सर्वजण आपल्या जागेवर बसतील. हालेलुया. काही नसलं का लोक प्रार्थनेला येतात, काही असलं का लोक बहाणे देतात. प्रेज द लॉर्ड. काही क्षण आपण आपले डोळे बंद करूया. लातूरमध्ये खूप अद्भुत समय आम्ही व्यतीत केला. परमेश्वराचं काम तिथे झालं. किती जणांनी पाहिलं? आमेन. अद्भुत आणि अद्भुत. हालेलुया. मत्तऱ्याची सुसमाचार त्याचा 13 अध्याय 24 वचन. त्याने त्याच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखेच स्वर्गाचे राज्य आहे. पुढे लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदन पेरून गेला. पुढे पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निंदनही दिसले. तेव्हा घर देण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. म्हणा वैऱ्याचे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? पुढे तो म्हणाला, नाही. तुम्ही सगळे वाचताय तुमच्या शास्त्रात? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदन गोळा करताना त्यांच्या बरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेल की आधी निंदन गोळा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना आध्यात्मिक जागृतीची खूप गरज आहे. आत्मिक जागृतपणा. जसं तुम्ही झोपेत असताना काही करू शकत नाही, कोणतेही काम करू शकत नाही, कोणाला पाहू शकत नाही, कोणाला ऐकू शकत नाही. ऐकू शकतं का? जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुम्ही तुमचं रक्षण करू शकता का? जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातले कोपरे कापरे दिसतात का? जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुम्हाला कोणाचे आवाज येतात का? बाहेर काय चाललंय, कुठं चाललंय? जेव्हा तुम्ही गाढ निद्रेत असता तेव्हा आपल्याला समजत नाही की कुठे काय घडलं आहे. हो की नाही? आमेन. तसंच जेव्हा आपण आध्यात्मिक झोपेत असतो, खूप विश्वासणारे आज आध्यात्मिक झोपी पावलेले आहेत. परमेश्वराचं ऐकण्यामध्ये झोपले आहेत. देवाचं राज्य ते पाहू शकत नाही, त्याच्यात ते झोपले आहेत. देवाच्या आवाजाला ते ऐकू शकत नाही आणि बऱ्याच काही गोष्टी. आमेन. प्रभू येशू इथे सांगत आहे वचन, पुन्हा वाचूया. कोणा एका मनुष्यासारखे आहे ज्याने आपल्या शेतात कसे बी पेरले. सर्वजण जोरात बोलाल. चांगले बी पेरले. आमेन. पण पुढे लोक झोपेत असताना वैरी आला. वैरी कधी येतो? लोक झोपेत होते आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं करत असताना पण चांगले बी पेरलेले आहेत, पण परिणाम वाईट घडायला लागलेत, तर समजून घ्यायचं कुठंतरी आध्यात्मिक झोपेत मी आहे आणि वैऱ्याने येऊन त्याचं काम करून गेला आहे. हालेलुया. कसं समजेल आपल्याला? किती जणांना मी शमशोनाबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? पुन्हा एकदा वाचायचं. शास्ते त्याचा 16. शास्ते 16:18.
त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ठ्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की आणखीन एकदाच या, कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे. तेव्हा पलिष्ठ्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. पुढे तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले आणि एक मनुष्य बोलवून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करवेल. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. काढलं तुम्ही सगळ्यांनी? शास्त्रे नवीन करारामध्ये आहे. ओके, जागृत आहे तुम्ही, है ना? शमशोन कोण होता? परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती. नीट लक्षात घ्या, आपण सगळे निवडलेले आणि परमेश्वराने बोलवलेले व्यक्ती आहोत. पण आत्मिक झोपेमुळे आपण शैतानाला आपल्या स्वतःला त्याच्या ताब्यात देऊन टाकतो. काय करतो? दलीला ज्याला म्हणतो मराठीत, ती एक काही चांगली स्त्री नव्हती, पण तरी पण परमेश्वराचा व्यक्ती असून चुकीच्या निर्णयामुळे तो तिच्या बरोबर राहत होता. हालेलुया. आणि शमशोनामध्ये इतकं बळ होतं प्रियांनो, की सगळे पलिष्ठी त्याला घाबरायचे. कारण त्याचा जन्मच मुळात परमेश्वराने सांगितलं त्याच्या केसामध्ये काय राहील? बळ राहील. आणि त्याचे केस कधीच कापायचे. इस्रायलाचं युद्ध करण्यासाठी मी त्याला निवडलं आहे. आणि परमेश्वराचं बळ त्याच्यावर एवढ्या प्रबलतेने उतरलं की गाढवाच्या जाभाड्याने त्याने 1000 पलिष्ठ्यांचा नाश केला. एका गाढवाच्या जाभाड्याने. हालेलुया. तुम्ही वाचू शकता नंतर घरी गेल्यावर. पण बायबल असं सांगतं, त्याचं त्या दलीलावर मन बसलं, प्रेम झालं, तो तिच्या प्रेमात पडला. परमेश्वराने त्याला बोलवलं होतं कशासाठी? तो गेला कुठे? आणि ती जी दलीला होती ती पलिष्टीन होती. ती त्याच्या शत्रूतली एक स्त्री होती. तिचं मन काही शमशोनावर बसलेलं नव्हतं. पण शमशोन आध्यात्मिक झोपलेला असल्यामुळे त्याला निवड करण्यामध्ये त्याची गलती झाली. खूप लोक आज परमेश्वराचा आवाज ऐकू शकत नाहीये, कारण ते आध्यात्मिक झोपी पावलेले आणि म्हणून चुकीचे निर्णय घेऊन आपल्या जीवनामध्ये असे काही समस्या उद्भवून बसतात. तुम्हाला कळतंय का? हालेलुया. चुकीच्या निर्णयामुळे आणि आध्यात्मिक तो अवेअर नसल्यामुळे, तो आध्यात्मिक जागृत नसल्यामुळे काय झालं? शमशोन हा आध्यात्मिक झोपलेला होता. त्याने देवाला विचारले नाही, ही पलिष्टीन मी करून घेऊ का? हिच्या बरोबर मी राहू का प्रभू? नाही. त्याचं मन बसलं. मन कसं आपलं कुठं पण बसतं. पैशावर बसतं, झाडावर बसतं, फुलावर बसतं. मन चांगलं जिथं तुझं धन. आज लोक का नाही येत? धन. जिथं तुझं धन तिथं तुझं मन. हे वचन मला इतक्या लहानपणी मिळालं होतं ना. मी 8वीत होते आणि माझ्या मैत्रिणीचं माझं भांडण झालं. ते याच्यामुळे झालं की तिने काय केलं, कोणी स्कूलमध्ये सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यात. हालेलुया. आणि चिचुके. ओके, नीट ऐका. आणि आम्हाला काय तेव्हा एवढे पैसे भेटत नव्हते. 2 रुपये म्हटलं का आमची कंपास एकदम आम्हाला खजिन्याची पेटीच वाटायची. पण तिने माझी मैत्रीण तोडली आणि दुसऱ्याला मैत्रीण करून घेतली 8वीला. आणि मी तिला चिठ्ठी लिहिली, तू
तू चांगलं नाही केलं, जिथं तुझं धन तिथं तुझं मन. माझ्या मम्मीला पण आठवते, ती डायरेक्ट तिच्या मम्मीला घेऊन माझ्या घरी आली की सोनवणे ताई, तुमच्या मुलीनी बघा काय लिहिलं. असं कुठं लिहितं का? एवढं समजदार आहे का ती? मग मम्मीनी त्यांना म्हणे, बसा, चहा घ्या, असं करा तसं करा. झालं सगळं ते. मग माझे पप्पा बोलले, बेटा राग येणं साहजिक आहे, कारण हे जिवंत वचन आहे, सगळे याला पचवू शकत नाही. हालेलुया. हे घडलंय. माझ्या मम्मी भेटले तर सांगा, विचारा हे असं होतं का, तिला आठवल हे. कारण मी रायता फैलवला होता आणि तिने समेटला होता. हालेलुया. जिथं तुझं धन तिथं तुझं. आज खूप लोकांचं मन कुठं बसतं? धनावर, कामावर, किंवा इतर कोणावर, इतर गोष्टीवर. पण त्यांना हे नाही माहिती की आता सध्या काय चालू आहे. पीक वाढतंय, गहू वेगळे केले जातील, निंदन वेगळं केलं जाईल. तुम्ही सगळे सारखे दिसता इकडे, पण तुमची वाढ आणि तुम्हाला येणारे फळं ठरवतील की तुमचा कापणीच्या वेळेस तुम्ही कोणत्या कोठारात भरले जाशाल. बायबल सांगतं. आमेन. येशूने असं सांगितलं की शेवटच्या काळी काय होईल? निंदन आणि गहू सारखे वाढताय. काम कराने विचारलं, मग काय करावं? हे उपटून द्यावं का? मग शेतकरी काय बोलला? नको, आत्ताच नको, कारण तू निंदनामध्ये गहू पण उपटून टाकशील. म्हणून हे वाढू दे, ज्याला फळ येतील ते माझ्या कोठारात, म्हणजे जे गहू असतील ते माझ्या कोठारात टाक, आणि जे निंदन निघल त्याच्या पेंड्या बांधून त्यात जाळायला टाक. म्हणजे कुठं टाक? नरकात टाक. ते निंदन आणि ते गहू, शेत हे जग आहे. निंदन आणि गहू लोक आहात, लोक आहेत. हे तुम्ही आहात, मी आहे. आमेन. पण इथं एक गोष्ट खूप आश्चर्याची की लोक झोपलेले असताना वैऱ्यानी येऊन त्यांच्यामध्ये बी पेरला, चुकीचं बी पेरलं. शमशोन ती दलीला त्याला जेव्हा तो झोपायचा तेव्हा बांधून ठेवायची, कारण तो सांगायचा की तू मला बांधलं तरी माझ्यात काही शक्ती नाही, कारण देवानी ताकीद दिलेली होती तुझं बळाचं जे कारण आहे ते कोणालाच नाही कळलं पाहिजे. पण मन बसलं, त्यांनी खूप प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा तो झोपी जायचा ती त्याला त्याच्या प्लॅन मध्ये फसवायची. तो इतका झोपी गेला की आता ह्या वेळेस तो तिच्या मांडीवरच झोपला. खूप विश्वासणारे शैतानाच्या मांडीवर झोपलेले. झोप. का बरं? कारण तुझी कमजोरी माझ्याकडे, मला माहिती तू कशात कमजोर आहे. झोप झोप झोप. प्रार्थना करू नको बर का, उपवास करू नको, पवित्र जीवन जगू नको, तू फक्त माझ्या मांडीवर. कोण म्हणता असं? तुमची दलीला, जिच्यावर तुमचं मन बसलंय. कोण आहे तुमची दलीला? तुम्हाला माहिती. ज्याचे कान आहे त्याने त्याचा वापर करावा. हालेलुया. एखादा मनुष्य जर आत्मिक जागृत नाही, शैतान येऊन त्याच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी चुकीचे बी पेरून जातो. तो झोपलेला असतो, त्याला कळत नाही. तो म्हणतो अचानक हे संकट माझ्यावर कसं काय आलं? तुला नाही समजलं, कारण तू झोपेल होता. जर घरधनाला कळालं की चोर कधी येणार आहे, त्याच्या घरात चोरी होईल का? सांगा, येस और नो? नाही होणार. तसंच तुम्ही जेव्हा आत्मिक जागृत असता आणि तुम्हाला कळेल की शैतानाचे काय योजना तो माझ्या विरुद्ध बनवत आहे, तर त्या योजना तुमच्या जीवनात सफल होऊ शकणार नाही, कारण तुम्ही आत्मिक जागृत आहात. हालेलुया. पण जर तिथं आत्मिक झोपेचापणा आला
प्रार्थनेला महत्व नाही, देवाशी नातं बनवणं नाही, पवित्रताईला महत्व नाही, त्याने काय होईल? त्या दलीला शैतानाच्या रूपात तिचं स्पिरिट तुमच्या जीवनामध्ये काम करेल आणि ज्याच्यात तुमचं बळ होतं ते ती काढून घेऊन जाईल आणि तुम्ही कमजोर व्हाल. काय झालं? शमशोनाचं काम होतं परमेश्वराच्या उपस्थितीत बसणं, पण तो तिच्या मांडीवर झोपू गेला आणि तिने त्याची कमजोरी कशात आहे, केसात आहे, हे तिने तो झोपेत असतानाच त्याच्याकडनं काढून घेतलं. एकदा दोनदा त्यांनी नाही सांगितलं, त्यांनी फसवलं तिला. ती म्हणे तुम्ही माझी चेष्टाच केली. वाचा बायबल. तो म्हणे नाही, तुम्हाला परत बांधून ठेव. शेवटी ती जिद्दीच पेटली आणि तिने विचारलं सांगाच तुमचं बळ कशात आहे. मग त्यांनी सांगितलं की माझं बळ माझ्या केसात आहे. मग ह्या वेळेस ती त्याला मांडीवरच घेऊन झोपली. किती लोक आज शैतानाच्या मांडीवर झोपलेले आहेत. का बरं? आत्मिक झोपेपणा. तुम्हाला नाही माहिती त्याचा प्लॅन काय. तुम्हाला वाटतं हे आमच्या जीवनाचा हिस्सा आहे. शमशोनाला वाटलं माझं हिच्यावर प्रेम आहे, हिचं माझ्यावर प्रेम आहे. तसं होतं का? आमेन. आणि शेवटी तिने त्याचा घात केला. झोपेत असताना तिने त्याच्या जठा कापल्या, 7 जठा कापल्या. तो निर्बल झाला. बलिष्ठांनी त्याला धरून नेलं. त्याच्या डोळ्यामध्ये भालेदार बाणा खोपसून त्याचे डोळे बाहेर काढून टाकले. परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांवर विजय प्राप्त करायला, त्यांना लढायला बोलवलं. गाढवाच्या एका जाबाड्याने 1000 पलिष्ठांना मारणारा हा एका आध्यात्मिक चुकीमुळे डोळे गमावून बसला, जेलमध्ये बसलाय. पलिष्ठांनी त्याला धरलंय. त्याला बोलवलं होतं पलिष्ठांना मारायला, पण आध्यात्मिक जागृत नसल्यामुळे आज तोच पलिष्ठांच्या तावडीत आहे. खूप लोकांना परमेश्वराने बोलवलं त्याच्या कामासाठी, खूप लोकांना परमेश्वराने बोलवलं उंच होण्यासाठी, सुटका प्राप्त करण्यासाठी, पण त्यांचे मन चुकीच्या गोष्टीवर बसल्यामुळे, आध्यात्मिक जागृती नसल्यामुळे, दलीलासारखे लोक, दलीलासारख्या परिस्थितींमुळे तुम्ही तुमची शक्ती गमावून बसले आणि शैतानाच्या तावडीत स्वतःला देऊन टाकलंय. शमशोनाचं बोलवणं इतका ताकदवर होता. तो विचार करा किती ताकदवर होता तो. त्याला कोणीच बांधू शकत नव्हतं. त्याला किती जरी मोठ्या दोरीने त्याला घट्ट बांधून ठेवलं ना, आगीत जळावी अशी राख ते तो असा करायचा तर ती दोरी तुटून जायची सुतासारखी. पण आत्मिक जागृती नसल्यामुळे, जी वेळ प्रार्थनेची होती तो वेळ तो तिच्या बरोबर घालवत होता. जी वेळ देवाशी बोलण्याची होती तो वेळ झोपी जात होता. आणि जेव्हा जेव्हा दलीलाने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा तेव्हा तो झोपी गेलेला होता. याच्यावरनं आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा आपण आत्मिक जागृत नसतो तेव्हा शत्रू, तुमचा शत्रू, माझा शत्रू येतो त्याच्या योजना घेऊन. चांगलं पेरायला नाही, तुम्ही पेरलेल्या गव्हामध्ये निंदन पेरायला येतो. कोणाला आवडेल तुम्ही शेतामध्ये गहू पेरले आणि तुम्ही निंदनाची कापणी करत आहात? कोणाला आवडेल का? तुम्ही प्रार्थना करताय परमेश्वरा, तुम्ही प्रार्थना करून घेताय परमेश्वरा आशीर्वाद दे, आणि इथून मागे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये जागृत नाही, तुम्ही तुमचं आत्मिक जीवन परमेश्वराबरोबर घालवत नाहीये, तुमचं नातं परमेश्वराबरोबर नाहीये, तुमचे मन अजून कुठं तरीच भटकताय. कोणाचे पैशामध्ये, कोणाचे मुलांमध्ये, कोणाचे मुलींमध्ये, कोणाच्या आई वडिलांमध्ये, बऱ्याच गोष्टी. आणि शैतान येतो आणि त्याचं बी पेरून जातो. आणि मग नंतर तुम्ही म्हणता मी तर गहू पेरले, निंदन कुठून आलं? मी तर प्रार्थना केल्या होत्या, हे कुठून आलं? हा त्रास कसा उद्भवला? या गोष्टी माझ्या जीवनामध्ये जात का नाहीये? आमेन. शेवटी शमशोनाचा मृत्यू झाला प्रियांनो.
सुरुवातीला एकदा त्यांनी प्रार्थना केली होती, जेव्हा त्यांनी गाढवाच्या जाबळाने 1000 बलिष्ठांना मारलं, तेव्हा तो खूप तहानला. मग तो म्हटला, हे देवा, तहानेने मी मरून जाऊ का? मग परमेश्वराने एक हाक मारली, परमेश्वराने खडकातनं पाणी काढलं. नंतर त्यांनी कधीच प्रार्थना केली नाही. तो दलालाच्याच मागे राहिला. तिने पण छान दलिया बनवून त्याला खाऊ घातला. ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा वापर करा. आमेन. मग त्याची जेव्हा डोळे काढून घेण्यात आले, विचार करा, ज्याला कोणी बांधू शकत नव्हतं, आता त्याचे डोळे फोडण्यात आले, डायरेक्ट उपटून काढले. आत्मिक झोप चांगली नाही. जर तुमचं नातं देवाबरोबर तुटलेलं आहे, तुम्ही झोपेचे प्रेमी, जगाचे प्रेमी असाल, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. आम्हाला फरक पडत नाही आम्ही हप्ताभर काय करतो. तुम्हाला नाही माहिती तुम्ही गहू पेरण्याच्या नादात निंदन कसं उगल. सोपं समजू नका हो. देवाचं राज्य आहे, माणसाने बनवलेलं राज्य नाहीये. तुम्ही 80 वर्षाचा विचार करताय, आत्मिक लोक अनंतकालच्या जीवनाचा विचार करता. हालेलुया. कसा विचार करता? अनंतकालचं जीवन. कैलासी करास 4:2. प्रार्थनेत तत्पर असा व त्याच्यात उपकार स्तुती करत जागृत रहा. काय रहा? परमेश्वराचं वचन सांगताय जागृत. कसं जागृत रहा? प्रार्थनेत काय अस? तत्पर. आणि उपकार स्तुतीमध्ये उपकार स्तुती करत जागृत रहा. देवाचं वचन पण सांगतंय की जागृत रहा. आत्मिक झोपलेला असू नको, निष्काळजी निश्चिंत असा बसलेला असू नको. तर कसं रहा? आत्मिक जागृत. बघ स्वतःच्या जीवनाकडे, माझं मी जे करत आहे ते देवाला आवडते का नाही, पटणार आहे का नाही. माझा परमेश्वर माझ्यात गहू पेरून गेला आणि मी माझ्या चुकीच्या मी गेलो झोपी आणि मी निंदन पेरायला, शत्रूला निंदन पेरायला जागा देत आहे का? स्वाभाविक आहे. तुम्हाला आवडेल का तुम्ही गहू पेरले आणि निंदनाची कापणी कराल? देवाला पण आवडणार नाही. परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादाचे वारीस व्हायला निवडलं, पण तुम्ही झोपी जाता आणि श्रापाचे वारीस होऊन बसता. कष्टाला आमंत्रण देता. परीक्षा कोणाला चुकल्या नाही, पण जो जागृत आहे तो विजयी झाला. त्रास आजार कोणाला चुकले नाही, पण जो जागृत आहे तो विजयी झाला. मी काय म्हंटल, तुम्ही झोपेत असताना कोणाला ऐकू शकता का? तुम्ही झोपेत असताना तुम्हाला कळेल का तुमच्या दरवाजातनं कोणती गाडी गेली, तुमच्या घरात कोण येऊन गेलं? हळूच, शत्रू हळूच येतो. चोर यावा तसा येतो. चोर बँड बाजा घेऊन येतो का? मैं आ रहा हूं. चोर येतो का असा पिपाण्या तुताऱ्या वाजवत? कसा येतो? तुमचा चोर येतो वाटतो पिपाण्या तुताऱ्या वाजवत, म्हणून तुम्ही बिंदास झोपलेले. चोर हळूच येतो, प्लॅनिंग करून येतो, दबक्या पावलाने येतो. वाहक जेव्हा शिकार करतो तेव्हा त्याच्या पावलाचा आवाज येत नाही, हळूच येतो. तसा शत्रू आहे. पण जर तुम्ही जागे असाल, तुमचे डोळे उघडे, तर तुम्हाला कळेल कोण आलं कोण गेलं. तसंच आपलं आत्मिक जीवन आहे.
जो आत्मिक जीवनामध्ये जागृत असतो त्याला कळतं माझ्या जीवनात कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती गोष्ट बरोबर चालली आहे, कोणती गोष्ट देवाकडनं आहे, कोणती गोष्ट देवाकडनं नाहीये. आणि तो वेळीच सावध होऊन जातो. तुम्हाला वाटतं येऊ द्या, आला तर, एवढं काय त्याच्यात, एवढं काय त्याच्यात. जेव्हा त्रास होतो ना मग कळेल. जेव्हा त्रास होईल मग. खूप लोक निष्काळजी होणाऱ्या परिणामाला ते भीत नाही. कोण प्रभू, कसला न्याय, कसली झोप, काय जागरूकता. कठोर हृदय. येणाऱ्या दिवसामध्ये लोक आपलं हृदय कठीण करतील. काय करतील? पैसा त्यांचा देव. त्यांना आपल्या जीवनाशी महत्व राहणार नाही. हालेलुया. स्त्रियांना परमेश्वराचं भय राहणार नाही. पाणी द्या मला. आमेन. बायबल सांगतं प्रार्थनेत तत्पर अस आणि स्तुती, उपकार स्तुती करत जागृत राहा. किती लोक रोज प्रार्थना करतात, किती लोक रोज स्तुती आराधना करतात. आमेन. पास्टर आम्हाला गीत येत नाही हो. सगळ्यांकडे मोबाईल आहे. प्रभूच्या दयेने कृपेने त्याचा योग्य वापर करा. प्रभूचे गीत लावा आणि त्याच्या मागे म्हणा, स्तुती करा. हालेलुया. जे गीत तुम्हाला देवाला गाऊ वाटते ते गीत त्याच्यात टाईप करा. ते लागल तेव्हा त्या गीताबरोबर म्हणा. ऍडव्हर्टाईज आली तर स्किप करा. लगेच भटकून जाऊ नका. आमेन. प्रभूचं वचन पण सांगते जागृत राहा. मी कसं जागृत राहील? मी देवाच्या संगती करून जागृत राहील. जर शमशोन प्रार्थना करत असता तर दलीलाचा प्लॅन फेल झाला असता. त्याने तिला पकडलं असतं. त्याच्यात आत्मा परखण्याचं वरदान असतं की ही देवाकडनं. खूप लोक फसतात. हा आशीर्वाद देवाकडनं आहे. प्रत्येक आशीर्वाद देवाकडनं नसतो. जो आशीर्वाद तुम्हाला देवाच्या उपस्थितीतनं लांब नेतोय तो आशीर्वाद खरं तर शैतानी आहे. जो आशीर्वाद, जे पैसे, जे काम, जो स्वभाव तुम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीत बसू देत नाही. तुम्हाला येशू खूप आवडतोय पण त्याच्यासारखं जगणं तुम्हाला आता आवडत नाहीये. मग काय झालंय? तुम्ही एक वेगळ्याच आशीर्वादात आहात. होऊ शकतं काल तुम्ही पाप केलं ना, आज तुम्ही एक आशीर्वादित साक्ष द्याल. होऊ शकतं. पॉसिबल आहे. पाप करणाऱ्याला लगेच वेतन नाही मिळत. नियम हा आहे की पेरल्यावर लगेच येत नाही. त्याच्यावर अजून खत पाणी घातलं जातं. खूप लोकांना वाटतं की अभी तो कुछ नहीं हो रहा, कल मैं पाप किया आज मैंने दर्शन देखा. उदाहरण सांगते मी, पर्सनल घेऊ नका. पर्सनल घेतलं का मनाला लागतं, मग मलाच त्रास होतो. होऊ शकतं, शक्य आहे. काल तुम्ही कोणाला तरी लातानी खूप मारून आले आणि स्तुती आराधना करता करता तुमची लात बरी झाली आणि तुम्ही येऊन म्हणजे माझा पाय लय दुखत होता आणि तो बरा झाला. पॉसिबल आहे. म्हणून देव तुमच्यासारखं होत नाही. बायबल असं सांगतं, दावीद राजा म्हणतो, लोक असे विचार करतात देवाने तर मला काय माझ्या कर्मानुसार शिक्षा दिलेली नाही अजून. मी जे करतोय मी बिंदास आहे, मी बिंदास जगतोय अजून.
मी नाही ऐकलं पास्टरचं, मी नाही ऐकलं देवाचं वचन, तरी पण मी जगतोय, माझा काही पगार कमी नाही झाला, माझ्या पगारात तर वाढच झाली. तुम्ही पैशात आशीर्वाद तोलता हो. काही आशीर्वाद देव असे देतो जे पैशाने तोलता येत नाही. आणि ते आशीर्वादित जीवन आपण खरं तर पाहिलं पाहिजे. तुम्ही असं घर पाहिलंय का? खूप जागा जमीन आहे त्या माणसाला, घरामध्ये धान्याची अजिबात कमी नाही, बाईच्या अंगावर सोनच सोनं आहे, गाड्याच गाड्या, पण पोरं बेवडे. पोरं कसे? नशेमध्ये. मुली भलत्याच कामात. मग तो पैसा, जागा, जमीन, ते सोनं, ते धान्य काय करायचं? काय करायचं? काहीच उपयोग नाही. जीवनच धार्मिक नाही तर ते पैसा घेऊन काय करायचं? हालेलुया. तुम्ही म्हणाल पास्टर पैसा नको का? मग पाहिजे ना, देवापेक्षा जास्त नको. देवाला सोडून पैसा नको. हालेलुया. नको ती अमिरी ज्याच्यात देव नाही. नको ते काम, नको ते त्या गोष्टी ज्याच्यात परमेश्वर नाही, ज्याच्यात मी देवापासून लांब गेलो आहे, गेली आहे, ते मला नको. प्रभूची इच्छा पूर्ण करत चटणी भाकर खा, स्वर्गात जाशाल. चांगलं राहील. जगिक शांतीच्या मागे जाऊ नका. जगिक शांती काय? जगिक शांती सांगू, पहिल्या 2 हप्त्यात तुम्ही लय आनंदी असतात, शेवटच्या 2 हप्त्यात तुम्हाला टेन्शनच टेन्शन असतं. पहिल्या हप्त्यात सॅलरी येते, दुसऱ्या हप्त्यात ती कट होते, तिसऱ्या हप्त्यात तुम्ही नियोजन बनवायला लागता, तुमची शांती जायला लागते. कसं होईल, काय करू, कसं करू, काय करू. पहिल्या हप्त्यात तुम्ही देवाला खूप धन्यवाद देता. योग्यता से बढ़ के दिया, अपनी दया से तूने मुझे. चौथ्या हप्त्यात तुम्ही म्हणता मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, दुखों के समय में माँ बने रहो, कर्जों के समय में पिता बने रहो. एक आत्मिक व्यक्ती असे हप्तेन दिवस मोजत नाही. त्याला माहिती परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कधीच उणे पडणार नाही. हालेलुया. तो शांतीने भरलेला असतो, तो त्याच्या आत्मिक जीवनात जागृत असतो. हालेलुया. कधी लिहिलंय हे स्तोत्र दाविदाने? जेव्हा तो खरोखर अरण्यात होता आणि तो म्हणायचा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. कारण दावीद मेंढपाळ होता आणि तो त्याच्या मेंढरांना कधीच कमी पडू देत नव्हता. होता की नाही? आध्यात्मिक जागृत व्यक्ती. प्रार्थना करा, प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा. रोज देवाकडे दया मागा परमेश्वराची. प्रभू मला मुलांची फीस भरायला दया दे, प्रभू माझं काम करायला मला दया दे. रोज मागा, रोज दया मागायची. दयेशिवाय बाहेर नाही जायचं. परमेश्वराची कृपा मागितल्याशिवाय कोणतंच काम करायचं. आमेन. आत्मिक जागृती पाहिजेच. 1 थेसलोनी 5:6, 16 ते 19 वाचूया. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. पुढे सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. 5:6.
यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जावे व सावध राहावे. काय असावे? यावरून आपण इतरांसारख्या झोपा घेऊ नये. नाईट मीटिंग नाही होत आमच्याकडनं. बायको आहे ना करायला, बायको करल. बायको काय होईल? वाचली जाईल, नवरा परीक्षेत पडल. घरी तुम्ही मटण आणता, जे नसेल खात त्यांनी जास्त मनावर घेऊ नका. फक्त बायकोलाच म्हणता का तू खाय, तू जास्त कष्ट करती, मला बटाटे दे. नाईट प्रेयर हा हेवी मानणं आहे. जे नाईट प्रेयर नाकारतात ते बटाटे खाणारे लोक आहेत. तुम्ही इतरांसारखे लोक, इतर बोलवलेल्या लोकांसारखे आहात का की तुम्ही झोपाल? काय लिहिलंय वचन? वाचा. झोप घेणारे रात्री झोप घेतात. नाही हो, पुढचं घ्या, मागचं घ्या. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर मध्यरात्री उठून देवाची उपकार स्तुती करायला हवी. इतरांसारखी झोप नको. पुढे, तर जागे राहावे व सावध राहावे. जागे राहा आणि सावध. कशापासून? शत्रू येऊन निंदन पेरून जाऊ नये. शत्रू येऊन माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळंच करून जाऊ नये. जागे राहा. आमेन. पुढे, झोप घेणारे रात्री झोप घेतात. झोप घेणारे रात्री झोप घेतात. हे लय भारी आहे. पुढचं, आणि झिंगणारे रात्री झिंगतात. कौन कौन इधर झिंगता है? कल हमने उधर झूम झूम झूमो रे झूमो, येशू ख्रिस्त पधारे. येशू मध्ये लोक झूमतात, पण जे आत्मिक झोपलेले आहे ते झिंग झिंग झिंगो रे झिंगो. त्याच्यासाठी बोलवले का झिंगायला? तुम्ही कोण आहात? झिंगणारे लोक, दलीलाच्या मांडीवर झोपणारे लोक आपली शक्ती तिला देतात. काय सांगतोय प्रभू? तुम्ही इतरांसारखे आहे, झोप घेणारे रात्रीचे झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. तुम्ही बघायचं जत्रा हॉटेल पशी किती झिंगतात. बघितलंय जत्रा हॉटेल? कोणाला माहितीये? इकडे झूम झूम झुमरे झुम बनायचं असेल तर इकडे या. झिंगोरे झिंगो करायचं असेल तर तिकडे जा. ऍड्रेस आशिष पास्टर कडनं लिहून घ्या. देवाचा आत्मा तिथे एक असा मोठा कॅमेरा लाव. बोलले असते पण जाऊ द्या. हालेलुया. जो त्या रस्त्याने जाईल तो स्वतःचा प्राण काय करतो? संपवतो. त्या वाटेने जाणारा मूर्ख असा आहे असं बायबल सांगतं. शलबोन राजा इतकं पण बोलला. काय बोलला? जेव्हा ती ग्लासात ओतली जाते तेव्हा तुझ्या डोळ्याला ती फार सुंदर दिसते, आणि जेव्हा ती तुझ्या घशात जाते तेव्हा ती तुला आंबट लागते. वाचताना वचन मी घेत नाही, पण मी वचन वाचले. आता न्यूज आली, पुण्यामध्ये रिक्षांमध्ये पोरी बाटल्यांमध्ये पित होते. वाचता बघता न्यूज, अशी न्यूज पाहिलीच पाहिजे तुम्ही, जे रात्रीचे झिंगतात. आणि म्हणे बघा मुलींचं आयुष्य कुठं चाललंय, बघा भारतीय संस्कृतीचे लोक बघा. काय संस्कृती बिनस्कृती उरली नाही हो.
स्पिरिट आहे तो. येणाऱ्या लहान लहान लेकरांना सुद्धा त्याचे ब्रँडचे नाव माहिती राहतील. त्यांचं ड्रीम राहील ते. हे काय असंच नाही बोलत आहे. आज उभे आहे तुम्ही स्थिर. पौलुस म्हणतो जो स्थिर उभा आहे त्यांनी सावध राहा, उद्या तू पडून जाऊ नये. कोणताही मोह तुला आवर घालता आलाच पाहिजे. मोह येणार नाही असं होणारच नाही. पवित्र शास्त्रात लिहिलंय तुमच्या मागे जे लोक होऊन गेले, जे विश्वासणारे होऊन गेले, जे संदेष्टे होऊन गेले, त्यांच्या पुढे देखील असे मोह आले. पण ते आत्मिक जागृत असल्यामुळे त्या मोहाला ते बळी पडले नाही. तुम्ही झोप घेणारे लोक आहात का? की तुम्ही रात्रीच्या झोपा काढाल? मग पास्टर रात्र देवानी झोपायला दिली, मान्य करते मी, प्रभूनी रात्र झोपायला दिली. पण काय दिवसा तुमचा प्रार्थनेचा कोठा पूर्ण करून झोपताय का? रात्री मध्यरात्री उठून तुम्ही देवाला धन्यवाद देता का? हालेलुया. तुम्हाला डिस्टर्बन्स नकोय. 8 hours sleep, 3 time food, 1 fruit juice. तुमचं डाएट आहे. उन्हाळा लागला तर आईस्क्रीम, रबडी, नाशिकचा फेमस रबडी गोळा. हे तुमच्या डाएट मध्ये तुम्ही इन्क्लूड करता. पण कधी तुम्ही असं केलंय, प्रभू मागच्या महिन्यात माझी प्रार्थना 2 तास होती, या महिन्यात मी ती 2.5 तास करेल, मी अर्धा तास जास्त तुझ्या संगतीत वाढवेल. पित्याची संगती लय महत्वाची. तुम्हाला नाही माहिती शत्रू काय डाव करतोय तुमच्याविषयी, माहितीये का? पण कोणाला नाही माहिती? जो झोपलेला आहे. पुढे वाचूया. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. परंतु आपण जे दिवसाचे आहोत म्हणजे प्रकाशाचे आहोत, आपण सावध राहिलं पाहिजे. आपण झोपलेले निष्काळजी नसलो पाहिजे. प्रभू आपल्याला इशारा देतोय, सावध राहा. पुढे, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची अशी हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. देवाने तुम्हाला त्याच्या क्रोधाचं पात्र म्हणून नाही, तर तारणाचं पात्र म्हणून नेमलं आहे. म्हणून तुमचं काम काय? जागे राहणं, आध्यात्मिक जागृतता. काय केल्याने माझा आत्मिक मृत्यू होऊ शकतो? परमेश्वराची कोणती इच्छा अशी आहे जी मी लाथाळतोय, तोडतोय, मोडतोय आणि आध्यात्मिक मृत्यू घेऊन बसलेलो आहे? येणाऱ्या काळापासून कोण सावध राहील? निष्काळजी बसू नका, खातपीत राहू नका. परमेश्वराचा पुत्र येईल तेव्हा जगाचे लोक खातपीत राहतील आणि नोआच्या काळात जसे लग्न करीत होते तसे करत राहतील. ते निष्काळजी राहतील. नोआ ओरडतच होता, आओ लोकांनो पश्चाताप करा, परमेश्वराचा न्याय येणार आहे. ते हसायचे त्याला, काय दारू बनवतो, येडाच झालाय हा, आम्हाला म्हणतो असं करा तसं करा. आणि ते लोक खात पित होते, सोयरीक करत होते, लग्न करीत होते, पण त्यांनी नोआचा संदेश ऐकला नाही. नोआ म्हणायचा पाऊस येणार आहे, नाश होणार आहे, जल. त्यांनी कधीच पाणी पाहिलं नव्हतं. जसं तुम्ही आज कधीच नरक पाहिला नाही, नरकाची आग पाहिली नाही, ते दुष्टाचं काम पाहिलं नाही. बहुतेक होऊ शकतं मी नोआसारखीच तुम्हाला येडी वाटत असेल. तारू बनून तयार आहे. तारवात येऊन तारण करून घ्यायचंय का तारवाच्या बाहेर राहून पुरात वाहून जायचंय हे तुम्ही ठरवा. नाही ऐकलं नोआच्या काळात त्या लोकांनी. ते म्हणे आम्हाला खायला काही कमी पडत नाही, आम्ही खातो पितोय, सोयरीक करतोय, आम्हाला मुलं बाळ होत आहे, नातवंड होत आहे. तारू का एका दिवसात नाही म्हणला, खूप वर्ष लागली त्याला.
तवर लोकांनी त्याला वेडं ठरवलं. पण तो देवाच्या सानिध्यात बसून जसं जसं देव सांगायचा तसं तसं दारू बनवत गेला. मग प्रभूंनी शीळ वाजवली. सर्व प्राणी जोडी 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 जोडीने त्या तारवात यायला लागले. नोआ आणि त्याचा परिवार त्या तारवात बसलं. आणि जेव्हा पाऊस आला, पाऊस नोवाच्या काळात पहिल्यांदा पडला. पहिल्यांदा. याच्या आधी पृथ्वीवर कधीच पाऊस पडला नव्हता. म्हणून लोकांनी पाऊस हा शब्द न ऐकल्यामुळे त्यांनी कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण तो त्याच्या मनाचं बोलत होता का? पण जेव्हा खरोखर आभाळातनं पाणी पडलं तेव्हा लोक घाबरले. पण तारवाचा दरवाजा बंद झाला होता. ही चूक तुम्ही करू नका. परमेश्वर पावण्याची संधी आहे तोवर त्याचा स्वीकार करून घ्या. एक वेळ येईल की खरोखर तारणाचा दरवाजा बंद केला जाईल. कारण मनुष्याकडनं ती समय निघून का बरं असं लिहिलंय की निंदन वेगळं केलं जाईल, गहू वेगळे केले जाईल. आता ह्या जगामध्ये ऑलरेडी गहू निंदन वाढतंय. जर बायबल मध्ये लिहिलंय ना निंदन वेगळं करून आगीत टाकलं जाईल, म्हणजे ते लोक ज्यांनी विश्वास ठेवला पण फळं घेऊन नाही आले ते आगीत नरकात टाकले जातीलच. मला एक कमेंट आली होती, मॅडम तुम्ही नरक पाहिला का? मी तो स्वर्ग पण नाही पाहिला, पण मी विश्वास ठेवते. तू नरकात जाय, मी स्वर्गात जाईल. पाहिल्यावर तू मला सांग, मी तुला सांगेल. तिकडं मग मी स्वर्गातून तुझी कमेंट वाचल, कसं आहे नरक, आणि मी त्याला सांगेल सी माय स्वर्ग. माझा विश्वास आहे मी येशू बरोबर स्वर्गात राहील. हालेलुया. येशू सरळ म्हणतोय, लोक झोपलेले असताना शत्रू येऊन निंदन पेरून गेला. तुम्ही प्रकाशाचे आणि दिवसाचे लोक आहात. तुम्ही रात्रीचे नाही की तुम्ही झोपी जाल आणि शत्रू येऊन निंदन पेरून जाईल. जागृत व्हा, जागे व्हा माझ्या प्रियांनो. तारवाचा दरवाजा उघडा आहे तवर आत प्रवेश करून घ्या. सगळ्यांना बोलवलंय देवानी, जातीभेद नाही. की तूचे, तू मोठा तू लहान, सब आओ, सगळे या त्या नोवाच्या तारव्यात. आजचा नोवा कोण आहे? माझा येशू. तो तारू कोण आहे? माझा येशू. जो कोणी त्याच्या आश्रयाखाली येईल त्याचं तारण होईल. पण जो कोणी त्या वाणीला तुच्छ लेखेल त्या महापुराचा भागीदार तो होईल. सोपं समजू नका. आला तर आला पूर, मी माझा तारू बनवेल. आज लोक आपापले तारू बनवताय. तू नोवा आहेस का? तारूचं काम फक्त नोव्याला दिलं, इतरांना दिलं नाही. लोक म्हणतात देव आमच्याशी बोलेल. जे लोक असे म्हणतात ना की परमेश्वराचा दास काहीतरी सांगतोय पण ते म्हणतात देव आमच्याशी बोलेल, नंतर आम्ही दासाचं ऐकू. देव नाही बोलणार, नाही बोलत. मिरियाम काय म्हणाली मोशेला? मोशेबद्दल तिने काय केली? कुरकुर केली. कारण मोशेनी जी बायको करून आणली त्याच्याबद्दल तिने काय केली मिरियामनी आणि हारोनने? कुरकुर केली. काय देव मोशेशीच बोलतो का? आमच्याशी बोलणार नाही का? परमेश्वराने तिघांना मंदिरात हजेरी लावायला लावली, मोशे, मिरियाम आणि हारोन. आणि काय झालं? त्या दोघांना परमेश्वर म्हटला. इतर संदेष्टांशी मी तर स्वप्नाद्वारे आणि आवाजात बोलतो, पण मी मोशेशी समोरासमोर बोलतो. बोलत असेल तुमच्याशी परमेश्वर, पण जे त्याचे निवडलेले असतात त्यांच्याशी तो समोरासमोर बोलतो. त्या गोष्टीचा तुम्ही आदर केलाच पाहिजे. मिरियामने परमेश्वराच्या व्यक्तीची, त्या दासाची निंदा केली आणि ती पूर्णपणे कोडाने भरून गेली. आज खूप लोक निंदा करतात आणि आत्मिक कोडाने भरून जातात. आजचं वचन काय द्यायची गरज होती? आजचं वचन माझ्यासाठी, ज्याला टोचलं, खरंच सांगते मी तुमच्यासाठीच होतं ते. जे लोक म्हणतात ना आजचं वचन, असं का वचन देता?
असं ज्यांनी निंदा केली त्याला ते वचन खरं तर टोचलं, पण ज्याने नम्रपणे ते ग्रहण केलं तो आशीर्वादित झाला. आमेन. तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रकाशाचे लोक आहात. आत्मिक जागृती ठेवा. वेळ आहे तोपर्यंत मी तर म्हणते सुधरून जा. हालेलुया. वेळ आहे तोपर्यंत सावध राहा. कसं करू मी? देवाच्या सानिध्यात जा. परमेश्वर बरोबर सांगल कसं करायचं, काय करायचं. आमेन. मध्यरात्री कधी उठून त्याची उपकार स्तुती करा. सवय नसल अर्धा तास द्या, तिथून सुरुवात करा. आमेन. पण परमेश्वराच्या संगतीत बसा. रोज म्हणा मी माझे आत्मिक नेत्र उघडतो कारण मी देवाला पाहू शकेल. रोज म्हणा मी माझे आत्मिक कान उघडतो देवा कारण मी तुला ऐकू शकेल. देवा मी माझ्या हृदयाचे द्वार तुझ्यासाठी उघडतो. मी माझ्या हृदयाची जमीन सुपीक करतो की तुझं वचन मी त्याच्यात पेरल आणि 100 पट फळ घेऊन येईल. आज खूप लोक वचन ऐकतात, पण कोणाचं हृदय काटेरी भूमी आहे, तर कोणाचं सुपीक आहे, तर कोणाचं खडकाळी आहे. इथून घरी जाता आणि तुम्ही सगळं विसरून जाता आणि जुन्या जीवनामध्ये पुन्हा सुरुवात करता. तुम्ही धोक्याचं जीवन जगत आहात. त्या निंदनाचे भागी बनू नका जे निंदन गोळा करून आगीत टाकलं जाईल. पण ते गहू जे परमेश्वराच्या कोठाड्यात भरले जाणार आहे ते तुम्ही बना. आमेन. हालेलुया. म्हणा मी आत्मिक जागृत राहील. मी शमशोन नाही की मी झोपी जाईल. आमेन. हालेलुया. अजून झिंगणारे आणि घुमणारे तुम्ही नाही ना? खरंच ना? हालेलुया. प्रभूला धन्यवाद.